नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेदाचा इतिहास. आयुर्वेद ही फक्त उपचार पद्धती नाही, तर निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याची एक प्राचीन भारतीय जीवनशैली आहे. आयुर्वेद हा शब्द दोन संस्कृत शब्दापासून बनला आहे. आयु म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे ज्ञान, म्हणजे जीवनाचे विज्ञान म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदाचा इतिहास सुमारे 5000 वर्षांहून अधिक जुना मानला जातो. त्याची सुरुवात भारतात वैदिक काळात झाली. आयुर्वेदाचे ज्ञान सुरुवातीला गुरु शिष्य परंपरेने पुढे नेले गेले. नंतर हे ज्ञान ग्रंथांच्या स्वरूपात लिहून ठेवण्यात आले. आयुर्वेदातील सर्वात महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांगहृदम. चरक ऋषींनी शरीरातील रोग, त्यांची कारणे आणि औषधोपचार यांचे सविस्तर वर्णन केले, तर सुश्रुत ऋषींना शस्त्रक्रियेचे जनक मानले जाते. त्यांनी अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि शेकडो शस्त्रक्रिया उपकरणांचे वर्णन केले आहे. आयुर्वेदानुसार शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखणे हेच खरे आरोग्य आहे. शरीरातील वात, पित्त आणि कफ हे 3 दोष संतुलित असतील तर माणूस निरोगी राहतो. हे संतुलन बिघडले की विविध आजार निर्माण होतात. आजच्या आधुनिक युगातही आयुर्वेदाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. भारतासह जगभरातील अनेक लोक नैसर्गिक उपचार पद्धतीकडे विश्वास अधिक दृढ होत आहे. मित्रांनो, आयुर्वेद हा आपल्या भारताचा अमूल्य वारसा आहे. निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आयुर्वेदाचे ज्ञान प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच आयुर्वेदाविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.